पुढील वाक्यातील विशेषण ओळख पर्याय शोधा. निळाशार पाण्यात मासे सूर मारत होते. तर आता इथे निळाशार पाणी कसं आहे, निळाशार पाण्यात मासे सूर मारत होते. तर फक्त ब बरोबर आहे. काय, फक्त ब. देन पुढील वाक्यात कोणत्या शब्दाने पूर्ण होईल. पुढील जे वाक्य आहे ते कोणत्या शब्दाने पूर्ण होईल. मी पुस्तक वाचून काढले, वाचले. आपण काय म्हणतो, मी पुस्तक वाचून काढले. फक्त क बरोबर. काय येईल, फक्त क. पर्याय क्रमांक 4. महेश हा डॅश मुलगा आहे. महेश हा सुदृढ मुलगा आहे, महेश हा अवघड मुलगा आहे, महेश हा हिरवा मुलगा आहे, महेश हा चांगला मुलगा आहे. तर काय येईल, महेश हा चांगला किंवा सुदृढ हे दोन म्हणू शकतो. अ आणि ड. अ आणि ड कुठे, तर पर्याय क्रमांक 3. फक्त अ आणि ड. पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते. भारत माझा देश आहे. याच्यात काय विचारलं आहे, सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, तर आपण जे नामाच्या जागी जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. तर याच्यामध्ये माझा, माझा हे काय सर्वनाम आहे. फक्त क योग्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील वाक्यातील एकूण किती नामे आहेत. आमची कपिला गाय दूध देते. आमची जी कपिला गाय आहे ती काय देते, दूध देते. विचारलं काय, नाम. नाम किती आहेत, कपिला. कपिला एक नाव झालंय, गाय आणि दूध, दूध पण नाव झालंय. तर किती झालं टोटल, 3 नाम आहेत. प्रश्न क्रमांक 6 आणि 8 साठी सूचना दिले. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पावसाळ्यात आकाशात काळे ढग दिसतात. तर नाम आहे काळे, काय क्रियापद आहे, विशेषण आहे का सर्वनाम आहे. काळे जे आहे ते काय विशेषण आहे. काय, तर काळे हे काळा कलर कसं असतो, नावून दिलेला आहे, पण इथे काय केलं विशेषण म्हणून वापरलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल, 3. 7. काय पाहिजे तुला. आता काय हा शब्द जो आहे तो आपण इथे सर्वनाम म्हणून वापरला. जेव्हा नामाच्या जागी येतो त्याला काय हा शब्द कशामध्ये येतो, सर्वनामामध्ये. आपण सर्वनामाचं चॅप्टर बघितलेलं आहे. तर इथे काय येईल, पर्याय क्रमांक 2. संगणकावर आपल्याला नवीन माहिती मिळते. आता संगणक हे काय आहे, नाम आहे. संगणकावर आपल्याला नवीन माहिती मिळते. तर इथे पर्याय क्रमांक 1 नाम म्हणून वापरलेला आहे. ठीक आहे. 9 व 10 साठी सूचना. खालील दिलेल्या वाक्यातील शब्दगटातील 3 जातींचे आणि एक वेगळ्या जातीचा एक शब्द आलेला आहे, तो पर्यायातून निवडा. सुंदर, हुशार, आहे, बलाढ्य. आता सुंदर, हुशार, बलाढ्य हे सगळे काय विशेषण आहे आणि आहे इथं काय क्रियापद दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. मी, तिने, गाय, ती. मी, तिने, ती. आता मी, तिने आणि ती हे काय आहे सर्वनाम आहे. गाय हे काय झालंय नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 असं प्रश्न आहे.